किंवा काही वकील आहेत त्यांनी याच्या संदर्भात कोर्टात जाण्याचा अगोदरच जाहीर केलंय, तर हे कोर्टात टिकेल का? मुळामध्ये आता तुम्हालाही कळतं, आपण सामान्य माणसं आहोत. 16 फेब्रुवारीच्या आत तर काही कोणाला कोर्टात जाता येणार नाही, हे साधं लॉजिक आहे ना. ते जर एखादा वकील म्हणत असेल मी उद्या कोर्टात जातो, तर त्याला वकिलीची सनद कोणी दिली हा प्रश्न विचारायला पाहिजे आपल्याला. हा मुद्दा एक आहे. दुसरी गोष्ट, हरकती नागरिकांना हरकती घेण्याचा अधिकार आहे. भुजबळ काय तोंड लांबवतात, इथे तर महाराष्ट्राच्या 13 कोटी 14 कोटी लोकांनी हरकती घ्यायला सांगितलेल्या आहे. हो पण येते सगळ्यांसाठी. बाळासाहेब, आपल्याला सगळे लाईव्ह मध्ये काय विचारतायत, हे कोर्टात टिकेल का? कारण की सगळ्यांच्या पुढे हाच मुद्दा आहे. एकतर हे नोटिफिकेशन आहे आणि 16 फेब्रुवारी पासून लागू होणार असं सांगितलेलं आहे, पण 16 फेब्रुवारीच्या पूर्वी ही इतरांना ज्यांना काही सूचना करायच्या असतील, काही हरकती करायच्या असतील, त्या घेतल्या जातील, त्याच्यावरती सुनावणी होईल 16 फेब्रुवारी किंवा त्यानंतर, असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारीला होईलच अशी गॅरंटी नाहीये, त्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतं. तर मग हे जे आहे हरकती, जर आता सगळ्या ओबीसी संघटनांनी याच्या संदर्भात हरकती नोंदवण्याचा किंवा काही वकील आहेत त्यांनी याच्या संदर्भात कोर्टात जाण्याचा अगोदरच जाहीर केलंय, तर हे कोर्टात टिकेल का? मुळामध्ये आता तुम्हालाही कळतं, आपण सामान्य माणसं आहोत. 16 फेब्रुवारीच्या आत तर काही कोणाला कोर्टात जाता येणार नाही, हे साधं लॉजिक आहे ना. ते जर एखादा वकील म्हणत असेल मी उद्या कोर्टात जातो, तर त्याला वकिलीची सनद कोणी दिली हा प्रश्न विचारायला पाहिजे आपल्याला. हा मुद्दा एक आहे. दुसरी गोष्ट, हरकती नागरिकांना हरकती घेण्याचा अधिकार आहे. भुजबळ काय तोंड लांबवतात, इथे तर महाराष्ट्राच्या 13 कोटी 14 कोटी लोकांनी हरकती घ्यायला सांगितलेल्या आहे. हो पण येते सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे ओबीसीच्याच लोकांनी हरकती घ्याव्या असा तो विषय नाही, कारण ते SC ST ला लागू होणार आहे, ते VJNT ला लागू होणार आहे, ते मराठ्यांना लागू होणार आहे, ते ब्राह्मणांना पण लागू होणार आहे ना. त्यामुळे सगळ्या लोकांसाठी त्या हरकतीचा मुद्दा खुला आहे आणि सगळेच हरकती घेणार आहे ना. समजा ते त्यांचे कोणी 4 लोक घेणार असेल, तर आम्ही 10 लोक पण घेणार आहोत ना हरकती. जसं त्याच्या बाजूने काही बोलणारे आहेत, तसे त्याच्या विरोधातही बोलणारे आहेत. त्यामुळे जेव्हा सुनावणी होईल, तेव्हा सुनावणीमध्ये सगळेच सुनावतील ना. ते काही एकाच बाजूची सुनावणी थोडी होणार आहे. आणि त्याचं महत्वाचे निकष काय असणार आहे तेव्हा, सामाजिक परंपरा, सजाती विवाह म्हणजे काय, सजाती विवाह जाती अंतर्गत होतात की नाही, आपल्याकडे विवाहाची पद्धत काय आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल ना, सांगावं लागेल ना समजून तिथे. पण त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर माळी जातीत कोणाचे लग्न होतं ते माळी जातीच्या लोकांना सांगावं लागेल ना. भुजबळाची बायको कोणत्या जातीची आहे, त्याच्या मुलाची बायको कोणत्या जातीची आहे, त्याच्या पुतण्याची बायको कोणत्या जातीची आहे, ते सहजातीय आहेत की नाही. ते सहजातीय आहे तर भुजबळच्या बायकोकडचे नातेवाईकाचं प्रमाणपत्र यांचं प्रमाणपत्रात अंतर काय? मुळामध्ये ह्याच्यावर प्रश्न उपस्थित होतील ना. त्यांनी ते उत्साहाच्या भरात सांगितलं की तुम्ही हे करा ते करा. अहो, सरकारमधले मंत्री आहेत, सरकारची बाजू लावून धरायच्या ऐवजी सरकारची बंडखोरीची भाषा जर त्यांनी केली असेल, तर मग त्यांना मंत्री राहण्याचा अधिकार राहत नाही ना नैतिक. आणि जो माणूस अनैतिक आहे त्या माणसाने काय याच्यावर बोलावं, हा पहिला प्रश्न उपस्थित केला पाहिजे आपल्याला. मुळामध्ये असं आहे की हरकती घेण्याचा अधिकार ही नैसर्गिक गोष्ट आहे, कारण त्याच्यात असं ज्याच्यावर याचा परिणाम होणार आहे त्यांना त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. परंतु सगळे सोयरे हे घटनात्मक नाहीत हे सिद्ध करावं लागेल ना. नुसतंच घटनात्मक नाही म्हणून थोडी चालेल. कोणत्या कलमाखाली ते घटनात्मक नाही हे सांगावं लागेल की नाही आपल्याला. आणि असं तर आपल्याकडे सगळे सोयरे ह्याच्यात भेद काही केलाय का, इक्वालिटीचे काही डिफरन्स आहे का? नाही, कारण हे सगळ्यांसाठी समान रूल आहे. आणि सगळे सोयरे आपल्या समाजामध्ये दृढ कल्पना आहे. सजाती विवाह आपल्या समाजाची परंपरा आहे, त्याला समाज मान्यता आहे. याच्या कुठे घटना विरोधात जाते? हे सगळे बारकावे त्या दिवशी मांडले जातील ना, ज्या दिवशी सुनावणी होईल.